जो स्टे केलाय हा रत्नागिरी मेन मार्केटमध्येच आहे, मांडवी बीचच्या जवळच केलाय, जेणेकरून आम्हाला जर गणपतीपुळेला जायचं आहे तर ती पण साईड आम्हाला सेम पडते आणि इकडे पावस साईडला जायचं तर ती साईड पण आम्ही एक्सप्लोर करू शकतो. म्हणून आमचा जो डिसिजन होता की आपण जो स्टे आहे गणपतीपुळेला न करता आपण रत्नागिरी मेन मार्केट म्हणजे मांडवी बीचच्या जवळपास करावं, जेणेकरून आपल्याला थोडं ट्रॅव्हलिंग कन्व्हिनियंट होईल. तर तुम्ही पण जर रत्नागिरीला येताय तर मी सजेस्ट करेन की तुम्ही पण मांडवी बीचलाच स्टे करा. तर आणि आता आम्ही निघालोय आरेवारी बीच एक्सप्लोर करायला आणि आरेवारीच्या इथे आमचा प्लॅन आहे की थोडाफार ऍक्टिव्हिटी वगैरे करायचा. तर मग आपण चला बघूया आपला आरेवारी बीच आपण कसा एक्सप्लोर करू शकतो. आपल्याकडे खूप लिमिटेड टाइम आहे कारण की आपली ट्रेन ॲज युजल लेट झालेली आहे आणि आपण 2 तास लेट आलोय, तर थोडंसं प्लॅन आपला चेंज झालाय. तर चला मग आपण बघूया आता आरेवारी. नमस्कार, मी अस्मिता आणि टेल्स ऑफ अस्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी एक्सप्लोर करते रत्नागिरी आणि मी आता आहे आरेवारी बीचवरती. आणि आरेवारी बीचवरती आम्ही जी आपली फर्स्ट ओशियन झिप लाईन आहे ती आम्ही केली आहे आणि आमचा जो एक्सपिरियन्स होता हा सुपर्ब एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तिथे तो झिप लाईनचा पॉईंट आहे, तिथून झिप लाईन स्टार्ट होते आणि इकडे झिप लाईन एंड होते. तर आम्ही झिप लाईन केली, खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. जर तुम्हाला पण जर झिप लाईन करायची असेल तर त्याचे मिनिमम चार्जेस आहेत 600 पर अडल्ट आणि जर तुम्ही कपल करत असाल तर 1200 असे त्याचे चार्जेस आहेत. तर तुम्ही पण जर रत्नागिरी आणि नियर बाय रत्नागिरीचा असाल तर नक्की आरेवारी बीचवरती या आणि झिप लाईन ट्राय करा. खूप असं सुंदर असा एक्सपिरियन्स आहे आणि जर तुम्ही ॲडव्हेंचर लवर असाल तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला मग आता आपण आरेवारी बीच एक्सप्लोर करूया. चला. आम्ही आरेवारी म्हणजे रत्नागिरी आम्ही 5 जण एक्सप्लोर करते. हा माझा भाऊ, ही माझी ननंद सिस्टर इन लॉ आणि हा माझा नवरा. सो हे तुमची नावं सांगा सगळ्यांनी आपापली. माझं नाव प्रीती सावंत. प्रीती सावंत. माझं नाव रितेश कंचावडे. तुषार मधलेकर. सो चला मग आता आपण उद्या पण एक्सप्लोर करणार आहोत रत्नागिरी. तर आपण बघूया आपण अजून काय काय एक्सप्लोर करू शकतो रत्नागिरीमध्ये. बाय. फोर्टवरती आणि मी आता चालली आहे रतनदुर्ग फोर्टवरती असलेलं देवी भगवती मंदिरामध्ये. तसं
जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं, आत्ता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला आणि गणपतीपुळेच्याच वेळेला आपल्याला रत्नदुर्ग फोर्ट दिसतो आणि तो खूप असा सुंदर असा फोर्ट आहे. रत्नदुर्ग फोर्टला भगवती किल्ला असं पण म्हणतात. तो हार्डली रत्नागिरीपासून एक 4 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे आणि हा जो किल्ला आहे हा तिन्ही साईडनी अरबी समुद्राने पूर्ण वेढलेला किल्ला आहे आणि ह्याला घोड्याच्या नाळीसारखा आकार आहे. तर आणि किल्ल्यावरती असं भगवती देवीचं मंदिरसुद्धा आहे. खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही येत आहे तर इथे नक्की विजिट द्या. माझ्या मागे पूर्ण अरबी समुद्र दिसतोय. जसं की मी सांगितलं, हा जो भगवती किल्ला आहे हा पूर्ण तिन्ही साईडनी अरबी समुद्राने वेढलेला आहे आणि मी आता आहे बसक्या बुरुजावरती आणि हा बसका बुरुज असा एकदम मस्त सरकार टाईपमध्ये आहे. सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे. इथे सनसेटला खूप जास्त गर्दी असते. किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हा किल्ला 16व्या शतकात बहमजी महाराजांनी बनवला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि या किल्ल्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा किल्ला हा तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. जे समुद्रमार्गाने आपल्यावरती हल्ले व्हायचे आधीच्या काळी त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. याचं मेन उद्दिष्ट होतं आणि या किल्ल्याचा जो आकार आहे हा घोड्यांच्या नाळीचा आकाराचा किल्ला मानला जातो. म्हणजे तशा आकाराने हा किल्ला बनवलेला आहे आणि हा किल्ला असा खूप असा मोठा नाही आहे पण इथे व्ह्यू पॉईंट्स म्हणजे तुम्ही जर सनसेटच्या टाईमला येत असाल तर खूप सुंदर असा तुम्हाला सनसेट बघायला मिळतो. सनसेटसाठी खूप सुंदर किल्ला हा मानला जातो आणि इथे पूर्ण खूप मोठं जिथे तुमची नजरा पण जाणार नाही तितका मोठा अरबी समुद्र बघायला मिळतो. तर चला मग आता पुढे आपल्याला जायचं आहे. तर आपण आता रत्नदुर्ग किल्ल्यावरती इथेच थांबूया आणि आता आपण पुढे गणपतीपुळेकडे वळूया. इथे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहेत. त्यांच्या खूप साऱ्या अभ्यासाच्या वस्तू वगैरे इथे ठेवलेल्या आहेत पण आपण कॅप्चर नाही करू शकत त्या. तर हे असं त्यांचं हे जन्मस्थान आहे.
तर मी आता आली आहे कशाळी बीचवरती. कशाळी बीच हा कशाळी गावात आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो आणि हा रत्नागिरीचा एक हिडन स्पॉट पण मानला जातो. तर खूप सुंदर असा बीच आहे. इथे व्ह्यू पॉईंट आहे आणि तो तिकडे बीच आहे. कोकण म्हणजे पृथ्वीवरती असलेला स्वर्ग, जिथे समुद्र शांत करतो आणि वारा मन हलके करून जातो. इथे लाटा मात्र बोलतात, पण वाळू आठवणी साठवतात आणि इथला सूर्यास्त मात्र सगळं थांबून जातं. कोकणातले बीच पाहायचे नसतात, ते अनुभवायचे असतात.